नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी काही उदाहरणे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले। तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहेत। ऑप्शन क्रमांक ए आहे 25, ऑप्शन बी आहे 35, ऑप्शन सी आहे 40 आणि ऑप्शन डी आहे 50। तर बघा मग सुरुवातीला काय दिलंय, करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले आणि नंतर काय दिले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले। दोन्हीकडे एकाचे नाव आलेलं आहे, कोण आहे तो, रहीम। तर रहीमचे गुण आपण x कन्सिडर करूया। त्यानंतर काय दिले, करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, म्हणजे करीमचे गुण येणार रहीमपेक्षा 15 जास्त, रहीमचे आहेत x प्लस 15 आणि त्यानंतर काय दिले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तर रहीमचे आहेत x आणि x मायनस 10 एवढे गुण येतील मदनचे। नंतर दिलेला आहे तिघांना मिळून 110 गुण मिळाले। तिघांना मिळून म्हणल्यानंतर तिघांच्या गुणांची बेरीज करूया। x प्लस करीमचे आहेत x प्लस 15 आणि मदनचे आहेत x मायनस 10 बरोबर 110। आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळेल। तर मग बघा, हे x प्लस x आणि प्लस x होणार 3x आणि 15 मायनस 10 म्हणजे प्लस 5 बरोबर 110। आता बघा, हे प्लस 5 आहेत, ते अपोजिट साइडला घेऊन जाऊ म्हणजे जातील मायनस मध्ये। 3x इज इक्वल टू 110 मायनस 5 आणि येईल 3x इज इक्वल टू 105। आता 3 आणि x मध्ये कोणतंही चिन्ह दिसत नाही म्हणजे असतं गुणाकाराचं, आणि हे गुणाकारातले 3 इज इक्वल टू च्या अपोजिट साइडला घेऊन गेलो की ते जातील डिव्हिजन मध्ये, म्हणजे 105 डिवाइडेड बाय 3 आणि किती येणार, 3 त्रिक 9 उरला 1 15 3 5 15। x ची किंमत मिळाली 35। काही मुलांना खूप घाई असते, लगेच ते पर्यायाकडे पाहतात, 35 दिसतंय, लगेच ऑप्शन नंबर बी ला करेक्ट करतील। पण विद्यार्थी मित्रांनो, अशी घाई करायची नाही। विचारलंय काय आपल्याला, करीमला किती गुण मिळाले। आता x म्हणजे कोणाचे आलेत, आपले रहीमचे। मग करीमचे किती आहेत, x प्लस 15 म्हणजे 35 प्लस 15 आणि येतील 50 आणि करीमचे गुण आपल्याला मिळालेले आहेत 50 आणि 50 ऑप्शन क्रमांक डी इज द करेक्ट। त्यानंतर बघा, एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमित पेक्षा 12 गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून एकूण 205 गुण मिळाले, तर जोसेफला किती गुण मिळाले। ऑप्शन्स आहेत आपल्याकडे। ऑप्शन नंबर ए आहे 67, ऑप्शन बी आहे 79, ऑप्शन सी आहे 59 आणि ऑप्शन डी आहे 75। तर बघा, सुरुवातीला काय दिले, जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी पडले आणि नंतर काय दिले, कुमारला अमित पेक्षा 12 गुण जास्त मिळाले। मग दोन्हीकडे कोण आलेला आहे, अमित अमित म्हणजे काय करायचं, अमितचे गुण कन्सिडर करायचे x। त्यानंतर जोसेफचे किती येणार, मग अमित पेक्षा 8 गुण कमी, मग जोसेफचे येणार अमित पेक्षा 8 कमी म्हणजे x मायनस 8 आणि त्यानंतर कुमारचे आहेत अमित पेक्षा 12 जास्त म्हणजे कुमारचे गुण येतील x प्लस 12 आणि दिलेलं आहे आपल्याला तिघांचे मिळून 205 गुण मिळाले। तिघांचे मिळून म्हणल्यानंतर तिघांच्या गुणांची बेरीज करायची, प्लस x प्लस 12 आणि इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला 205। मग हे x प्लस x केल्यानंतर येणार 3x आणि मायनस 8 प्लस 12 किंवा याला आपण असंही वाचू शकतो, 12 मायनस 8 किती येणार, प्लस 4 इज इक्वल टू 205। बघा, हे प्लस 4 जे आहेत ते आपण इज इक्वल टू च्या अपोजिट साइडला घेऊन जाऊया,
मिळेल आपल्याला 3x बरोबर 205 मायनस 4 आणि येईल वजाबाकी 201. आता 3 आणि x मध्ये कोणतं चिन्ह दिसत नाही म्हणजे असं गुणाकाराचं, आणि हे गुणाकारातले 3 जर आपण अपोजिट साइडला घेऊन गेलो तर जातील भागाकारामध्ये आणि डिव्हिजन येणार आहे आपलं 3 सख 18 उरले 2 21 3 7 21 म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 67. x ची किंमत 67 मिळाली. x म्हणजे कोणाचे गुण आहेत? अमितचे. बरं आपल्याला विचारलेत कोणाचे? जोसेफला किती गुण मिळाले? मग जोसेफचे किती आहेत? x मायनस 8 म्हणजे बघा x च्या जागेवर ठेवा x ची किंमत 67 मायनस 8 आणि येणार 59 आणि ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेची उत्तम पद्धतीने तयारी करण्यासाठी आपल्या SKS मॅथ्स डेमोला सबस्क्राईब करा. धन्यवाद.